एक महत्त्वाची बातमी आहे। सुरुवातीलाच बावधन पोलीस ठाण्यामध्ये हगवणे कुटुंबियांची चौकशी आता सुरू झालेली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त चौबे हे बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र आणि सासूची चौकशी आता सुरू झालेली आहे। बावधन पोलीस ठाण्यामध्ये हगवणे कुटुंबाची ही चौकशी सध्या सुरू आहे। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त चौबे हे देखील बावधन पोलीस ठाण्यात आता दाखल झाल्याची माहिती कळते आणि वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र आणि सासूची चौकशी बावधन पोलीस ठाण्यामध्ये सुरू झाल्याची माहिती कळते। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त देखील या चौकशीसाठी बावधन पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। वैष्णवीचा पती शशांक, सासरा आणि सासूची चौकशी यावेळेला सुरू झाल्याची माहिती मिळते। बावधन पोलीस ठाण्यामध्ये हगवणे कुटुंबाची ही चौकशी आता सुरू आहे। रणजित जाधव माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। रणजित, सुमित फरारी असलेला राजेंद्र हगवणे असेल किंवा दीर सुशील हगवणे असेल यांना अटक केल्यानंतर तपासाची चक्र जी आहेत आता वेग धरू लागलेले आपल्याला पाहायला मिळतात। याच बावधन पोलीस ठाण्यामध्ये जे आहेत आता या सर्व कुटुंबाची जी आहे ते गेल्या 2 तासापासून चौकशी सुरू आहे। नक्की ह्या दोघांकडून आता या चौकशीमध्ये काय समोर होते आता हेच पाहावं लागणार आहे। ज्या पद्धतीने वैष्णवीच्या वडिलांनी FIR मध्ये ज्या हुंड्याची नोंद केली होती त्यामध्ये फॉर्च्युनर असेल किंवा 51 तोळे सोने असेल। फॉर्च्युनर तर त्या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे, 2 व्हीलर देखील जप्त करण्यात आले, मात्र 51 तोळे सोनं जे आहे त्याचा तपास करण्यासाठी आता या दोघांचा जबाब जो आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा राहणार आहे। ते सोनं कुठल्या बँकेत तारण ठेवलं, कुठल्या संस्थेत तारण ठेवलं याचा तपास जे आहे आता बावधन पोलीस या ठिकाणी करतायत। मात्र आपण यामध्ये या बारकावा येण्यासाठी काही वेळापूर्वी जे आहेत आता पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सर जे आहेत ते या ठिकाणी बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत। या सर्व घटनेचा जे आहे त्या आढावा त्या ठिकाणी ते घेत आहे। या सर्व घटनेचे लूप फॉल्स असतील किंवा अन्य काही महत्त्वाचे धागेदोरे असतील त्याची संपूर्ण माहिती जी आहे आता पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे जे आहेत आता बावधन पोलीस ठाण्यामध्ये घेताना पाहायला मिळतात। मात्र गेल्या 2 तासापासून या हगवणे कुटुंबांची जी आहे त्या ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे। यानंतर जे आहेत आता पुढच्या तपासामध्ये काय निष्पन्न होत आता हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।